नमस्कार मैत्रिणो, आज मी खांडवे करणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। थोड्याशा हिरवी मिरच्या घेतल्या आहेत 2-3, आलं घेतले, थोडासा लसूण, ओवा, जिरे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि 1 वाटी बेसन घेतलं आहे। अर्धी वाटी ताक किंवा दही चालते। ताक घेतला आहे मी, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतला आहे। जी बारीक हिरवी मिरची वगैरे केलं आपण मसाला केलेला तयार, त्यात टाकून मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी पण घालून मिक्स केलं आणि चाळणीने त्याला गाळून घेऊया। म्हणजे लसूण हिरवी मिरची जी आहे बारीक ती वरचेवर राहील, खाली पाणी येऊन जाईल त्याचं। ते कसं आहे करता वेळेस ना कचकच लागतं, मग ते सॉफ्टपणा येत नाही ते सुरळीच्या वड्याला, त्यामुळे वरचा मसाला काढून घ्यायचा चाळणीमध्ये। बघा वरचा चोथा फेकून नाही दिला तरी चालतो, कशाला पण कामात येऊ शकतो। आणि कुकरला लावून घेतलंय मी 5-10 मिनिटं। 2 हो का छान 2 शिट्ट्यात वाफलं गेलंय। तुम्ही कढईत पण करू शकता थोडं पाणी घालून, मी कुकरमध्ये लावून घेतलं होतं। ताटाला तेल लावून घेऊया असं छान। 2-3 ताट तयार करून घेणार आहे मी। थोडं थोडं घ्यायचं आणि ताटावर पसरून घ्यायचं एकदम पातळमध्ये। पातळ करायचं म्हणजे खांडवे पातळ येते ना आपलं, छान खायला पण चांगलं लागतं। पातळ बघा असं 1 ताट तयार केलं मी एकदम पातळ लेअरमध्ये। 2-3 ताट तयार करून घेतले। त्याला तडका तयार करूया। थोडं तेल घातले, जिरे मोहरी कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली, थोडेसे पांढरे तीळ टाकलेत आणि असे रेषा पाडून घ्यायच्या आपल्या आवडीनुसार, छोटे मोठे। आणि आधी मधून रोल करायचं त्याचा, अगदी गोल आकारात छोटे छोटे। बघा एकदम सळखून निघते, ताटाला पण चिटकत नाहीये। छान झालेत खांडवे आजचे आपले। असे ताटामध्ये काढून घेऊया। मधून सुरुवात करायची अगोदर। छोटे छोटेच घ्यायचे, छान दिसतात छोटे छोटे केल्यावर। बघा तयार झाले तर वरतून आपण तडका टाकू, खायला एकदम चविष्ट लागतात। अगदी तोंडाला चव येते। नवीन रेसिपी काहीतरी आहे, करून बघा तुम्ही नक्की घरी। आणि थोडंसं खोबरं टाकणार आहे मी त्याच्यावर खिसून। तुम्ही आतमध्ये सुद्धा बघू शकता, पण मी वरतूनच टाकलंय। थोडी कोथिंबीर बारीक चिरून। बघा आजचे खांडवे किती छान झाले आहेत, करून बघा। कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत।